पुण्यामध्ये सध्या प्रकाश आबिडकर हे रुग्णांची पाहणी करतायत। आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहतोय। आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर हे सध्या रुग्णांची पाहणी करताना पाहायला मिळतात। याआधी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली होती की ते रुग्णांशी संवाद साधतील। पुण्यामध्ये आपण ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय। सोबतच नागरिकांशी त्यांचा हा संवाद सुरू आहे। पुण्यातील रुग्णालयातून ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमचा धोका हा वाढल्याचं बघायला मिळतंय। रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने ही वाढ होते आणि त्याच अनुषंगाने खरं तर 25,000 घरांचं सर्वेक्षण हे पूर्ण झालेलं होतं। आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर हे या संदर्भात नागरिकांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रुग्णसंख्या 101 वर पोहोचलेली आहे। 16 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहे आणि त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासन सुद्धा ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळालं होतं। गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर 25,000 घरांचं सर्वेक्षण सुद्धा पालिकेच्या माध्यमातून केलं गेलेलं होतं। स्वतः आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर हे रुग्णालयात पोहोचलेले आहेत आणि जे रुग्ण आहेत त्यांच्याशी संवाद, त्यांच्या कुटुंबियांशी संवाद ते साधतायत। पुणे महापालिका क्षेत्रात 15,761 घरांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती मिळते। आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर हे नुकतेच पोहोचलेले आहेत पुण्यातील रुग्णालयामध्ये आणि नागरिकांशी संवाद साधतायत। पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमचा धोका अधिकच वाढल्याचं बघायला मिळते। रुग्णसंख्या आधी खूप कमी होती, ती आता जवळजवळ 101 वर येऊन पोहोचलेले आहेत आणि त्यापैकी या रुग्णांपैकी 16 रुग्ण हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत आणि सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहतोय आपण पुण्यातून।